ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन झालेलं आहे। तर पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। तर प्रभा अत्रेंचं 92व्या वर्षी पुण्यात निधन झाल्याचं समजतंय। तर अतिशय दुःखद ही आपण बातमी सध्या पाहतोय। तर ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन झाल्याची ही दुःखद बातमी सध्या समोर येते। तर त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि प्रभा अत्रे या 92 वर्षाच्या होत्या आणि 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालंय। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत सध्या आहेत। ज्ञानेश्वर, अतिशय दुःखद बातमी आपण सध्या पाहतोय। ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते। अत्यंत दुःखद अशी ही बातमी आहे। ज्येष्ठ गायिका संगीत गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यातल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालंय। पहाटे झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्याआधीच त्यांचं निधन झाल्याचं कळतंय। प्रभा अत्रे यांचे नातेवाईक आहेत ते सध्या अमेरिकेत आहेत आणि ते जेव्हा भारतात येतील तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती आहे। प्रभा अत्रे यांचं वय 92 वर्ष इतकं होतं। विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं, गौरविण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण अशा पुरस्कारांचा समावेश आहे। अगदी काही दिवसांपूर्वी पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात, संस्कृती प्रतिष्ठानच्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती। एक छोटेखानी भाषणही केलेलं होतं आणि बहुधा त्यांचा हा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरलेला असावा। त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती होती आणि त्यांच्या हस्ते तर प्रभा अत्रे यांना संस्कृती प्रतिष्ठानच्या पुरस्कारानं संस्कृती अटल पुरस्कार संस्कृती पुरस्कारानं गौरविण्यात आलेलं होतं आणि मोठी परंपरा त्यांना लाभलेली आहे। मोठ्या संगीत क्षेत्रातलं त्यांचं नाव आहे आणि आज त्यांचं हे दुःखद निधन झाल्यामुळे संगीत विश्वातच नाही तर संपूर्ण राज्याभर आणि महाराष्ट्रभर संगीत प्रेमी जे आहेत ते भावूक झालेले आहेत। पण बघतोय की 92 वर्षांच्या कारकिर्दीत ज्या प्रभा अत्रेंनी पद्मश्री असेल, पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल असे पुरस्कार पटकावले, त्यांचं कार्य आणि एकूण त्यांची जी कारकीर्द आहे ती किती मोठी आहे आणि अशा असलेल्या प्रभा अत्रे आज आपल्यात नाही। नक्कीच ज्ञानेश्वर, त्यांच्या कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया येत आहेत का? त्यांच्याशी काही संवाद झालाय का? अगदी काही वेळापूर्वीच ही माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे आणखी कुटुंबियांपर्यंत संपर्क होऊ शकला नाही। प्राथमिक माहिती जी मिळते ती त्यांचे जे कुटुंबीय आहेत ते अमेरिकेत असल्याचे, ते जेव्हा भारतात येतील तेव्हा त्यांच्यासोबत संपर्क होईल, त्यांच्या प्रतिक्रिया। अर्थात इतकं महत्वाचं व्यक्तिमत्व जे संगीत क्षेत्रासाठी अर्थात त्यांच्या कुटुंबियांसाठी त्यांची तितकीच महत्वाची भूमिका होती। स्वाभाविकपणे सगळेजण सध्या दुःखात आहेत आणि शोक व्यक्त करतात। नक्कीच ज्ञानेश्वर, आपण पाहतोय की संगीत क्षेत्रात सुद्धा त्यांचं मोठं नाव होतं। त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीबद्दल काय सांगाल? त्यांची एकंदरीत कारकीर्द जर आपण बघितली तर त्यांना त्यांना दिल्या गेलेल्या पुरस्कारांवरूनच आपल्याला लक्षात येऊ शकतं, ज्यामध्ये पद्मश्री सारखा पुरस्कार आहे, पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे, अशा पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे आणि अर्थात या सगळ्या पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत आणि त्यांचं जे काम आहे ते अत्यंत महत्वाचं होतं संगीत क्षेत्रात आणि एकूणच त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या केलेल्या सगळ्या कामांच्या अनुषंगानं त्यांना या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेलं होतं आणि म्हणून त्यांचं जे मोठेपण आहे, त्यांचं जे कार्यकर्तृत्व आहे ते साहजिकपणे आपल्या सगळ्यांना या पुरस्कारांच्या नावांवरूनच कल्पना येऊ शकते की किती महत्वाचं योगदान राहिलेलं आहे त्यांचं संगीत क्षेत्रामध्ये। नक्कीच ज्ञानेश्वर, असंच आपल्या सोबत जोडलेले राहा। तर आपण आताची ही दुःखद अशी बातमी पाहतोय। ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन झालेलं आहे आणि पुण्यातील राहत्या घरी त्यांनी हा अखेरचा श्वास घेतलेला आहे। तर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची आत्ताच ही बातमी समोर येते। तर त्या 92 वर्षाच्या होत्या आणि 92व्या वर्षी त्यांचं हे निधन झालेलं आहे। तर हृदयविकाराचा झटका त्यांना आला होता आणि त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आलं होतं, मात्र त्याआधीच त्यांचं निधन झाल्याचं सध्या कळतंय। तर पुन्हा एकदा ज्ञानेश्वर यांच्याकडे जाऊया। ज्ञानेश्वर, काय सध्या भावना आहेत? कारण त्यांचे जे संगीत प्रेमी आहेत त्यांच्यावर सध्या ही शोककळा म्हणावी लागेल।
बरोबर आहे. सगळ्याच संगीत प्रेमींची, संगीत विश्वातल्या सगळ्या गायक मंडळींची आजच्या क्षणाला भावना ही शोक व्यक्त करणारीच असणार आहे. कारण त्यांचं जे योगदान आहे संगीत क्षेत्रासाठी म्हणून ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. अनेक शिष्य त्यांनी आतापर्यंत घडवलेले आहेत. त्यांच्या हाताखाली या सगळ्या संगीत क्षेत्रात मोठे जे गायक आहेत ते तयार झालेले आहेत आणि ज्यांनी स्वतः आपला एक नवा पायंडा, नवी ओळख या संगीत क्षेत्रात, संगीत विश्वात निर्माण केलीच खरी, पण अनेक विद्यार्थी घडवण्याचं देखील त्यांनी काम केलेलं आहे. आणि आज ही अशी दुःखद बातमी येणं ही सगळ्यांसाठीच दुःखाची गोष्ट आहे. नक्कीच ज्ञानेश्वर, संगीत क्षेत्रात ही आताची दुःखद बातमीच म्हणावी लागेल. त्यांच्या चाहत्यांकडून काही प्रतिक्रिया येते का, काही संवाद झालाय का? चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जातोय, दुःख व्यक्त केलं जात आहे, मोठी हळहळ व्यक्त केली जाते. कारण अत्यंत शांत स्वभावाच्या असलेल्या आणि ज्यांचं गाणं त्या एकदा गायला लागल्या की अगदी मंत्रमुग्ध होऊन सगळे रसिक ऐकत होते. सवाई गंधर्व महोत्सवामध्ये त्यांनी जी गाणी गायली ती सगळ्यांच्या मनाचा ठाव घेणारी आणि प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी अशा पद्धतीची त्यांची एकूण गाण्याची पद्धत. आणि असं इतकं मोठं, इतके वर्ष सलग जेव्हा काम अखंडपणे तुम्ही एखाद्या क्षेत्रात करत असता तेव्हा साहजिकपणे मोठा चाहता वर्ग निर्माण झालेला असतो आणि चाहत्यांसमोर जेव्हा अशा पद्धतीची अचानकपणे एखादी बातमी येऊन घडते तेव्हा शोक व्यक्त केला जातो, दुःख व्यक्त केलं जातं, हळहळ व्यक्त केली जाते. नक्कीच ज्ञानेश्वर, असंच आपल्यासोबत जोडलेले राहा. तर आताची दुःखद अशी बातमी आपण पाहतोय. तर प्रभा अत्रे यांना आज पहाटे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर खरं तर उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आपण त्यांच्या कारकिर्दीबद्दल पाहिलं तर 2022 साली पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. डॉक्टर प्रभा अत्रे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सर्वश्रेष्ठ आणि आघाडीच्या गायिका होत्या. तर 2012 साली पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तर डॉक्टर प्रभा अत्रे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सर्वश्रेष्ठ आणि आघाडीच्या गायिका होत्या. किराणा घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रभा अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी झाला आणि प्रभा अत्रे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला आणि विशेषतः किराणा घराण्याच्या गायन कलेला नवीन दिशा सुद्धा दिली. तर भारतीय संगीत उलेला पाश्चिमात्य देशात लोकप्रियता मिळवून देणाऱ्या त्या पहिल्या गायिका होत्या आणि 1969 पासून त्या पूर्णवेळ संगीत मैफिली करू लागल्या होत्या. आणि आज पहाटेच त्यांचं निधन झालेलं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याचं सध्या समजतंय. तर आपण ही काही दृश्य पाहतोय ज्यामध्ये 2012 साली त्यांना पद्मविभूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यावेळीची ही दृश्य आहेत. तर आजच त्यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी हा अखेरचा श्वास घेतलेला आहे. आणि आता आपण ही दृश्य पाहतोय ज्यावेळी त्यांना 2012 साली पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तर डॉक्टर प्रभा अत्रे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खरं तर सर्वश्रेष्ठ आणि आघाडीच्या गायिका होत्या आणि त्यांच्या या अकाली जाण्यानं खरं तर सर्वत्र संगीत क्षेत्रावर शोककळा पसरल्याचं सध्या समजतंय. तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आहे. श्रेयस, आताची खरं तर दुःखद बातमी आपण पाहतोय. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन झालंय. खरं तर अतिशय दुःखद बातमी होती आणि आपण म्हणू शकतो की संपूर्ण संगीतसृष्टीवर खरं तर शोककळा पसरली आहे. आपण बघू शकतो तर मागच्या काही दिवसांपूर्वीच त्यांना एक पुरस्कार मिळाला होता. ते मंचावर आले होते आणि ते गायला सुद्धा होता. आपण बघू शकतो की अनेक गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत, अनेक नवीन नवीन बदल घडताना दिसत आहेत. या नवीन बदलला स्वतःहून खरं तर त्या बदलात एक महत्वाची भूमिका प्रभा अत्रे यांनी नेहमी पार पडले. आपण नेहमी जसं ज्ञानेश्वर काही वेळापूर्वी सांगतच होतं की अनेक कलाकारांना घडवलंय. म्हणजे क्लासिकल संगीत किंवा शास्त्रीय संगीताला किती महत्व प्रत्येक गायकाने द्यावं ह्याचं उदाहरण म्हणजे प्रभा अत्रे आहेत असं प्रत्येकाला वाटतं. मग त्यांनी जास्त मैफिली केल्या का तर नाही केल्या, पण तरीही त्यांची मैफिल ऐकण्यासाठी लोक लांब लांबून यायचे आणि खऱ्या अर्थानं मग अनेक गोष्टी, अनेक पुण्यातले अनेक कार्यक्रम किंवा महाराष्ट्रात त्यांचे झालेले कार्यक्रम, विदेशात त्यांचे झालेले कार्यक्रम, या सगळ्या कार्यक्रमानुसार प्रभा अत्रे यांना आठवलं जाईलच.
अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. त्यासोबतच खरं तर आत्ताच नुकताच काही महिन्यांपूर्वी म्हणजे 3-4 महिन्यांपूर्वी त्यांना जो पुरस्कार मिळाला तेव्हा सुद्धा त्या मंचावर आलेल्या आहे. अजूनपर्यंत ही बातमी चटका लावून जाणारीच आहे. जेवढे शास्त्रीय गायक आहेत त्यांना प्रत्येकाला ही चटका लावून जाणार आहे की प्रभा अत्रे खऱ्या तर आपल्यात नाही. तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल सध्या आपल्यासोबत आहेत. अनुराधाजी, आताची आपण दुःखद अशी बातमी पाहतोय. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन झालेलं आहे. अतिशय दुःखद अशी बातमी आहे ही आणि शास्त्रीय संगीतामधले एक थंब त्या होत्या आणि व्हेरी व्हेरी सॅड. म्हणजे असे कलाकार आपले स्वर सोडून जातात आणि तेच आपल्याला शेवटी जोपासायला लागतात. पण व्हेरी नाईस ह्युमन बिईंग आणि फारच छान, व्हेरी व्हेरी स्वीट पर्सन. तर माझा नमस्कार आहे त्यांना आणि सद्गती मिळो हीच प्रार्थना आहे ईश्वराकडे. तर आताच अनुराधा यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांच्यासोबतच्या आठवणींना त्यांनी उजाळा सुद्धा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर वयाच्या 92व्या वर्षी प्रभा अत्रे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे आणि पुण्यात त्यांचं निधन झालेलं आहे. तर खरं तर त्यांना त्यांच्या कारकिर्दीबद्दल पाहिलं तर 2012 साली पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. डॉक्टर प्रभा अत्रे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सर्वश्रेष्ठ आणि आघाडीच्या गायिका होत्या. किराणा घराण्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रभा अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी झाला आणि प्रभा अत्रे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला आणि विशेषतः किराणा घराण्याच्या गायन कलेला नवीन दिशा दिली. भारतीय संगीत उलेला पाश्चिमात्य देशात लोकप्रियता मिळवून देणाऱ्या त्या पहिल्या गायिका होत्या आणि 1969 पासून त्या पूर्णवेळ संगीत मैफिली करू लागल्या होत्या. आणि या आवाज लावण्याची पद्धत, सुस्पष्ट शब्दोच्चार आणि परिणामकारक भावनाविष्कार यांच्या माध्यमातून त्यांनी शास्त्रीय संगीतात नवीन जाणीव आणि आपली गीत या एकाच विषयावर एकाच वेळी डॉक्टर प्रभा अत्रे यांनी 11 पुस्तकं सुद्धा प्रदर्शित केलेली होती.